परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. खरोखरच जेव्हा त्या मेंढपाळाचा हात आपल्या सर्वांवरती असतो, जेव्हा त्या उत्तम मेंढपाळाची नजर आपल्या सर्वांकडे असते, तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये ठेवायची गरज नाही. कारण तो उत्तम मेंढपाळ आपल्याला योग्य त्या दिशेने, योग्य त्या कुरणाकडे नक्कीच घेऊन जाणार आहे. जर आपण त्याची वाणी ऐकली, जर आपण पूर्णपणे आपलं जीवन त्या उत्तम मेंढपाळाला समर्पित केलं, तर तो उत्तम मेंढपाळ योग्य त्या वेळेला, योग्य त्या दिशेला आपली वाटचाल नक्कीच करणार आहे आणि आपल्याला योग्य ते फळ देणार आहे. आज परत एकदा देऊळ माता आपल्या समोर त्या उत्तम मेंढपाळाचं सुंदर असं उदाहरण ठेवत आहे. जो मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देत असतो. या जगामध्ये भरपूर मेंढपाळ आहेत, परंतु उत्तम मेंढपाळ सर्वांनाच होत नसते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त एक पाऊल पुढे जाऊन उत्तम मेंढपाळ आपल्या सर्वांसाठी बनलेला आहे. तो उत्तम मेंढपाळ का झालेला आहे? कारण प्रभू येशू ख्रिस्ताने की मेंढपाळ, उत्तम मेंढपाळ किंवा लीडर कसा असतो हे त्याने आपल्या कृत्याद्वारे आणि आपल्या जीवनाद्वारे आपल्या शिष्यांना आणि सर्व लोकांना दाखवून दिलेला आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे, कारण त्यांना गोर गरिबाची चिंता होती. हा उत्तम मेंढपाळ आहे कारण त्याने भुकेल्यांना अन्न दिलं होतं. हा उत्तम मेंढपाळ आहे कारण त्यांनी तहान्यांची गरज भागवलेली होती. हा उत्तम मेंढपाळ आहे कारण समाजातील तळागाळातील लोकांची त्याला चिंता होती. हा प्रभू येशू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ आहे कारण तो आपल्या मानवाप्रमाणे, आपल्याप्रमाणे होऊन आपल्यामध्ये राहिलेला होता, या सोसायटीमध्ये राहिलेला होता आणि मनुष्याबरोबर राहून त्याने ते दुःख सहन केलेलं होतं. आणि म्हणूनच मनुष्य काय आहे, आपल्या जीवनातील दुःख कष्ट काय आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताने याचा अनुभव स्वतः घेतलेला होता. आणि म्हणून तो उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम लीडर हा असतो जो आपल्या स्वतःच्या कृत्याद्वारे, स्वतःच्या जीवनाद्वारे इतरांना प्रेरित करत असतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या जीवनाद्वारे इतरांना प्रेरित केलेलं आहे. आपल्या शिष्यांना शेवटपर्यंत त्याने बांधून ठेवलेलं आहे. ते शिष्य ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केला होता, जे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून गेलेले होते, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची राग द्वेष न दाखवता परत त्यांच्यावरती मायेचा हात फिरून त्यांना परत एकत्र आणत आहे. हाच उत्तम मेंढपाळ आहे जो आपल्या मनामध्ये कधीच राग द्वेष कलह मत्सर अशा प्रकारची भावना, सुडाची भावना ठेवत नाही, तर त्याचं हृदय प्रीतीने एका झऱ्याप्रमाणे वाहत असते. आणि म्हणूनच आपण प्रभू येशू ख्रिस्ताला उत्तम मेंढपाळ असे म्हणत असतो. आणि उत्तम मेंढपाळ होण्यासाठी व्यक्तीला कधी कधी स्वतःच्या प्राणाची आहुती देखील द्यावी लागते. आणि म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी उत्तम मेंढपाळ आहे, याचा अर्थ की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येक मेंढराला नावाने ओळखतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येक मेंढराची काळजी घेत असतो. आणि म्हणूनच आपण पापी असू द्या किंवा आपण चांगला व्यक्ती असू द्या, तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त नेहमी आपल्या मागे असतो. त्याची इच्छा आहे की आपण परिवर्तन करावं, त्याची इच्छा आहे की आपण पश्चाताप करावा, त्याची इच्छा आहे की आपण पापे कन्फेस करून परत त्याच्या कुरणामध्ये जावे, अशी प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा असते. आणि म्हणून हा उत्तम मेंढपाळ आपल्या सर्वांना उत्तम बनवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. आणि म्हणूनच जर आपण त्याची वाणी ऐकली, त्याचे वचन ऐकलं आणि त्याच्या वचनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, तर तो उत्तम मेंढपाळ आपले नक्कीच रक्षण करणार आहे, आपली काळजी घेणार आहे आणि आपल्याला योग्य ते फळ देणार आहे. आज या उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊया, जो आपली नेहमी अहोरात्र काळजी घेत असतो. जरी लोक किंवा जग आपल्याला धिक्कारत असेल, परंतु हा उत्तम मेंढपाळ कधीच आपल्याला धिक्कारणार नाही, कधीच आपलं एकटं सोडून जाणार नाही. तो नेहमी आपल्याबरोबर असणार आहे. त्या उत्तम मेंढपाळावरती आपण पूर्णपणे विसंबून राहूया आणि विश्वास ठेवूया. आमेन.